ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यमंत्री म्हणून त्यांनी ते निवेदन घेतलं आणि राणा जगजित सिंग तुम्हाला आठवत नाही, मियान प्रकल्प जो नागपूरला झाला त्या प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना जो न्याय मिळाला होता, तुम्ही जर त्या आंदोलनाला आले नसते तो त्या मिळाला नसता। तेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार होतं आणि मला अभिमान आहे 21 वर्षापूर्वीची घटना तुम्ही सांगितली। 21 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुखी समोर हा विकास आराखडा मांडला होता, मला या ठिकाणी पुन्हा टीका करायची नाही आहे, तो अधिकार मला नाही आहे, पण आई महालक्ष्मी जगदंबेनी आई तुळजाभवानी तुम्हाला एवढी शक्ती दिली। स्वर्गीय विलासराव देशमुखापासूनचा हा जो कार्यकाळ आहे, शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तुम्हाला आमदार व्हावं लागलं। निश्चितपणे या दोघांच्याही जोडीने आज या ठिकाणी आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे अजितदादा पवारजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या विकासाला सुरुवात झाली आहे। आणि मी जेव्हा हा विकास आराखडा बघितला, ही जेव्हा चौंडीच्या सभेमध्ये चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी देवेंद्र जी समोर हे प्रेझेंटेशन केलं, या आराखड्याचे 1385 कोटी रुपये आणि पुन्हा त्या ठिकाणी वाढणार आहेत, हे जेव्हा प्रेझेंटेशन केलं तेव्हा मंत्रिमंडळ या राज्यातलं पूर्ण मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे अजित पवारचे आम्ही सर्व बसलो होतो। आमच्या अंगावर शहारे येतील इतकं सुंदर काम, इतकं सुंदर कार्य या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा योजना या ठिकाणी तयार झाली। खरं तर राणा जगजित सिंगजी तुम्ही फार नशीबवान आहेत की तुम्हाला तुळजापूरचा आमदार होता। आणि मी तुम्हाला एकच सांगतो, खरं तर या ठिकाणी आपले अध्यक्ष कोण त्यांनी म्हटलं मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राणा जगजित सिंगजीचा त्या ठिकाणी समावेश केला पाहिजे। आई तुळजाभवानीला सांगायची गरज नाही, आई तुळजाभवानी देवेंद्रजीला सांगणार आहे की आमचा जो पुत्र आहे राणा जगजित सिंगजी यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात त्या ठिकाणी समावेश झाला पाहिजे। आई तुळजाभवानीचाच आशीर्वाद मिळणार आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।